मी तेच सांगते. त्याच्यासाठी सरकारने जी काही कमिटी त्याच्यामध्ये नेमलेली आहे, मला वाटतं आपण सगळ्यांनी ते रिस्पेक्ट केलं पाहिजे त्या गोष्टीचा. अँड माझं जे काही सबमिशन असेल मी ते त्या कमिटीला नक्की देईल, मी त्या कमिटीला सांगेल. बट मी तुमच्याशी बोलायला किंवा आता मीडियामध्ये बोलायला मी त्या बाबतीमध्ये ऑथोराइज नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या याच आहेत पूजा खेडकर. त्यांच्या ऑडी कारवरती लावलेल्या लाल दिव्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात आल्या होत्या. मात्र वादाची ती मालिका दिवसागणिक वाढतच चालली आहे. महत्त्वाचं म्हणजे पूजा खेडकर जी गाडी वापरायच्या त्याच ऑडी गाडीनं आतापर्यंत तब्बल 21 वेळा वाहतूक नियमांचा भंग केल्याची आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आणि त्या संदर्भातला 27,400 रुपयांचा दंड खेडकर कुटुंबानं शासनाकडे भरल्याची माहिती मिळते. ही ऑडी गाडी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या मालकीची आहे. याबद्दलची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे. या कंपनीचा मूळ मालक हा मनोरमा खेडकर यांच्या सोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत असल्याची ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनीच खुलासा केला की थर्मोव्हेरॅटिक नावाच्या कंपनीची ही गाडी आहे. आता थर्मोव्हेरॅटिक मध्ये एक माजी डायरेक्टर होते, ते डायरेक्टर आणि पूजाची आई हे एका कंपनीमध्ये डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट्स याच्यामध्ये एकत्र डायरेक्टर आहे. त्याच कंपनीमध्ये पूजा सुद्धा डायरेक्टर होती काही काळ. याचाच अर्थ असा आहे की या गाडीशी त्यांचा थेट संबंध आहे, आर्थिक संबंध आहे. लोकांचा सिस्टीमवर विश्वास बसेल अशी कारवाई होणं अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवाने ती दिसत नाहीये. माझ्या नावावर आहे आणि आवाजावर बोलायचं आणि तुझ्यावर नाही. ऑडी कार प्रकरणाच्या नंतर मुळशीतील एक जमीन हडपल्याचाही आरोप तिथल्या स्थानिकांनी खेडकर कुटुंबावरती केलाय. याच प्रकरणी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांचा थेट बंदूक रोखल्याचा व्हिडिओ समोर आलाय. आवाजावर बोलायचं आणि तुझ्यावर नाही यायचं. जागा माझी माझी पण जागा ही मूळ मालक कागद 7-12 माझ्यावर आहे. 7-12 माझ्या नावावर. कोर्टाचं होईल मग कोर्टाचं मला आणून दाखवायचं, मला आणून दाखवायचं कोर्टाचा, मला अगोदर कोर्टाचं आणून दाखवायचं. हा कसं काय करतात बघतोस. आणखी एक प्रकरण म्हणजे बाणेरमध्ये पूजा खेडकर यांच्या बंगल्याबाहेर अनधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलंय. बंगल्याबाहेरच्या फुटपाथवरती अनधिकृत बांधकाम करून त्यांनी झाडं लावल्याचं स्पष्टीकरण हाऊसिंग सोसायटीनं दिलंय. आता जर आपण बघितलं तर त्यांच्या बंगल्याच्या बाहेर म्हणजे अर्थात काही म्हणजे एक गार्डन करण्यात आलंय, सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. ते सोसायटी करून करण्यात आलंय, ते रीतसर आहे, परवानगी आहे त्याला? नाही, सोसायटीकडून नाही करण्यात आलं, कारण सोसायटीची जागाच नाहीये बाहेर. सोसायटीची जागा ही कंपाऊंड पर्यंत संपते आणि बाहेर फुटपाथ आहे, त्यामुळे सोसायटीचा काही संबंध येत नाही. तर या सगळ्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आता एक सदस्यीय समिती स्थापन झाली आहे. आणि पूजा खेडकर दोषी आढळल्या तर त्यांना IAS पदावरती रुजू होऊ दिलं जाणार नसल्याचं कळतंय. इतकंच नाही तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रोज नवे खुलासे होणाऱ्या या प्रकरणाचा तपास आणि उलगडा नेमक्या कोणत्या दिशेनं जाणार हे पाहणं जितकं औत्सुक्याचं आहे तितकंच चक्रावून टाकणारं सुद्धा आहे. मिकी घई आणि सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा